श्री स्वामी समर्थ. गुढीपाडवा आला की मनात एक वेगळीच आनंदाची भावना निर्माण होते, कारण हा फक्त नवीन वर्षाचा दिवस नाही, तर आपल्या आयुष्यात नवीन सुरुवात घेऊन येणारा पवित्र दिवस असतो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुढीपाडवा हा चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस असतो. त्यामुळे या दिवसाचं महत्त्व अजूनच वाढतं. या दिवसापासून देवीची उपासना सुरू होते. घराघरात घट स्थापना केली जाते आणि 9 दिवस देवीची भक्ती केली जाते. म्हणून गुढीपाडवा हा फक्त सण नाही, तर भक्तीची सुरुवात आहे असे मानले जाते. सकाळी लवकर उठायचं, सूर्योदयाच्या आधी उठलो तर खूप शुभ मानतात. उठल्यावर शांतपणे देवाचं नाव घ्यायचं. श्रीराम जय राम जय जय राम किंवा श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण केल्याने दिवस चांगला जातो. त्यानंतर अभंग स्नान करायचं. अंगाला उठणं लावून अंघोळ केली तर शरीर आणि मन शुद्ध होते असे मानतात. अंघोळ झाल्यावर नवीन कपडे घालायचे नाही, तर स्वच्छ कपडे घालायचे, नीटनेटके कपडे घालायचे. त्यानंतर घरासमोर सुंदर रांगोळी काढायची, दार स्वच्छ करून घ्यायचे आणि आंब्याच्या पानांचे तोरण लावायचे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारणे खूप महत्त्वाचे असते. गुढी म्हणजे विजयाचे आणि सुख समृद्धीचे प्रतीक आहे. तसेच असेही मानले जाते की प्रभू श्रीराम लंकेवर विजय मिळवून अयोध्येत आले, तेव्हा लोकांनी गुढी उभारून आनंद साजरा केला. म्हणून हा विजयाचा दिवस आहे. गुढी उभारताना एक बांबू घ्यायचा, त्यावर नवीन साडी किंवा स्वच्छ कपडा बांधायचा. त्यावर कडुलिंबाची पाने, साखरेच्या गाठी आणि फुलांची माळ लावायची आणि वरती तांब्याचा किंवा चांदीचा लोटा उलटा ठेवायचा. त्या लोट्यावरती आपल्याला ही गुढी घराच्या उजव्या बाजूला उभी करायची. गुढी उभारण्याचा सर्वात चांगला वेळ सूर्योदयानंतर सकाळी साधारण 6:30 10 वाजेपर्यंत मानला जातो. या वेळेत गुढी उभारली तर खूप शुभ मानतात. गुढी उभारल्यानंतर तिची पूजा करायची, दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची, आरती करायची, फुलं अर्पण करायची आणि मनापासून प्रार्थना करायची की ए देवा, या नवीन वर्षात आमच्या घरात सुख, शांती आणि भरभराट येऊ दे. या दिवशी कडुलिंब आणि गुळ खाण्याची सुद्धा परंपरा आहे, कारण आयुष्यात गोड आणि कडू दोन्ही प्रसंग येतातच आणि आपण दोन्ही स्वीकारायला शिकलं पाहिजे. म्हणून हा प्रसाद घेतला जातो. गुढीपाडवा हा चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस असल्यामुळे या दिवशी घटक स्थापना करणे ही खूप शुभ असते. एक स्वच्छ मातीचा किंवा तांब्याचे भांडे घ्यायचे, त्यात माती टाकायची आणि त्यात ज्वारी किंवा गहू पेरायचे. त्यावर कलश ठेवायचा आणि देवीची पूजा करायची. 9 दिवस दिवा लावून देवीची सेवा करायची. यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो असे मानले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी नैवेद्य खूप महत्त्वाचा असतो. घरात प्रेमाने बनवलेले पदार्थ देवाला अर्पण करायचे. पुरणपोळी, श्रीखंड, गोड भात, साखर भात किंवा फळं देवाला दाखवायची आणि नंतर सगळ्यांनी मिळून खायची. यामुळे घरात आनंद वाढतो. या दिवशी काही शुभ वस्तू घरी आणल्या तर वर्षभर चांगले फळ मिळते. तर वर्षभर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळते असे मानतात. जसे की नवीन झाडू, गोमती चक्र, स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती, अन्नपूर्णा मातेचा फोटो, जपमाळ किंवा कमळगट्ट्याची माळ, श्रीयंत्र या वस्तूमुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. गुढीपाडवा हा अमावस्येनंतर येतो, म्हणजे अमावस्या संपल्यावर नवीन चंद्राची सुरुवात होते आणि त्यानंतरचा पहिला दिवस म्हणजे प्रतिपदा हा गुढीपाडवा असतो. म्हणून हा दिवस नवीन सुरुवातीचा मानला जातो. या दिवशी दान करणे खूप पुण्याचे असते. गरिबांना अन्न द्यायचे, कपडे द्यायचे, गाईला चारा द्यायचा, पक्ष्यांना पाणी ठेवायचं, दाणे द्यायचे. असे छोटे छोटे चांगले काम केल्याने देवाची कृपा मिळते आणि घरात सुख येते. गुढीपाडव्याच्या दिवशी एक चांगला संकल्प करणे खूप महत्त्वाचे असते. जसे की रोज देवाचे नाव घ्यायचे, वाईट सवयी सोडायच्या, लोकांना मदत करायची आणि चांगले कर्म करायचे, चांगले काम करायचे. हा संकल्प मनापासून केला तर पूर्ण वर्ष चांगले जाते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा दिवस आनंदाने साजरा करायचा. कोणाशी भांडण नाही, वाईट विचार नाही, फक्त सकारात्मक विचार ठेवायचे, कारण वर्षाची सुरुवात जशी होते तसेच वर्ष जाते असे मानले जाते. गुढीपाडवा फक्त सण नाही, तर आयुष्य बदलण्याची एक सुंदर संधी आहे. म्हणून मन स्वच्छ ठेवा, देवावर विश्वास ठेवा आणि आनंदाने नवीन वर्षाची सुरुवात करा आणि देवीची नवरात्रीची सुरुवात भक्तीने करा. जेव्हा पण आपण नवीन कामे करण्याची सुरुवात करत असतो, तर आपण नवीन वर्षापासून करत असतो. मग घराचे बांधकाम असो,
कुठे फ्लॅट घ्यायचा असो, प्लॉट घ्यायचा असो किंवा गाडी घ्यायची असेल, अशा नवीन वस्तू घेण्याची सुरुवात आपण या गुढीपाडव्याच्या दिवशीपासून करत असतो. कारण जेव्हा नवीन वर्षाची सुरुवात अशा नवीन नवीन संकल्पाने करत असतो, आपल्या कुटुंबासोबत मिळून जेव्हा नवीन एखादी कार्य सुरू करत असतो, तर त्या दिवसापासून सुरुवात केलेले आपल्याला त्यामध्ये नक्कीच यश मिळणार आहे, अशी मनामध्ये भावना ठेवून त्याची सुरुवात करायची असते. त्या कामाची सुरुवात करायची असते. गुढीपाडवा म्हणजे फक्त सण नाही, तर तो आपल्या आयुष्यातील नवीन सुरुवात आहे. या दिवशी आपण सकारात्मक विचार ठेवले तर पूर्ण वर्ष आनंदात जाते. म्हणून मन स्वच्छ ठेवून, देवावर विश्वास ठेवून नवीन कामाला सुरुवात करावी. जसं की या दिवशी सोने चांदी घेणे याला खूप महत्त्व असते, तर तसे सोने चांदी सुद्धा या दिवशी खरेदी करू शकता आणि आनंदाने नवीन वर्षाची सुरुवात करा. चांगल्या नवीन कार्याने सुरू करायची आहे, नवीन विचारांनी सुरू करायची आहे. नवीन वर्ष चांगले जाओ, तर अशा नवीन संकल्पने गुढीपाडव्याची आपल्याला सुरुवात करायची आहे. गुढीपाडवा म्हणजे फक्त गुढी उभारणं नाही, तर तो एक नवीन सुरुवात आहे. मन साफ ठेवून, देवावर विश्वास ठेवून आणि आनंदाने वर्षाची सुरुवात करूया. तुम्हा सर्वांनाही गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आहे त्यामध्ये समाधान ठेवून आपल्याला नवीन आयुष्याची, नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे. तर तुम्हा सर्वांनाही गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.